वाशिमच्या रिसोडमधील उतावळी नदीला पूर आलाय। पुरामुळे शेतीमध्ये पाणी शिरलंय, शेतीचं मोठं नुकसानही झालं। शेतात चिखल बघायला मिळतोय आणि पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी सध्या चिंतेमध्ये सापडलेले आहेत। पुरामुळे शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे, हे दृश्य आपण बघू शकतोय। शेतात चिखल संपूर्णपणे झालेला आहे, तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी सध्या चिंतेत आहेत। उतावळी नदीला पूर आला आणि हे जे पाणी होतं ते थेट शेतामध्ये शिरलं आणि त्यामुळे शेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद या भागात आहे आणि या भागातील उतावळी नदीला मागील महिनाभराच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। या भागातील शेतकऱ्यांनी याआधी पेरणी केली होती, मात्र 26 जुलै रोजी एक मोठा पूर आला आणि त्यातूनच या शेतातील संपूर्ण जे पेरलेलं पीक होतं ते वाहून गेलं होतं। त्यानंतर दुसऱ्यांदा शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि काल रात्री आलेल्या पुरात हे पीक सुद्धा आता वाहून गेलेलं आहे। आता शेतकऱ्यांना तिबार पेरणी या शेतामध्ये करावी लागणार आहे आणि त्यासाठीचा जो खर्च आहे तो तिसऱ्यांदा करावा लागला असल्यामुळे शेतकऱ्यांवरती एक मोठं संकट आहे। हा पैसा कुठून उभा करायचा हा देखील एक मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या समोर येऊन उभा टाकलेला आहे। त्यामुळे सरकारने मागील नुकसानीची आणि या नुकसानीची सुद्धा तातडीने मदत इथल्या शेतकऱ्यांना देण्याची गरज निर्माण झालेली आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, पिंपरी सरहद, वाशिम।